सविस्तर बातम्यांना सुरुवात करूया। गेल्याच आठवड्यामध्ये विधान परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाले। 11 जागांकरता एकूण 12 उमेदवार रिंगणात होते। त्यात महायुतीचे सगळेच्या सगळे 9 उमेदवार निवडून आलेले आहेत। महाविकास आघाडीचे 3 उमेदवार होते। त्यात मविया सोबत असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील पडले। आता स्वतः शरद पवार यांनी याबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय। जयंत पाटील यांच्याबाबत एकत्रित निर्णय झाला नव्हता। एकत्रित म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाने उमेदवार ठरवण्याचा निर्णय झाला नव्हता। माझ्या पक्षाची 12 मतं होती। आम्हाला शेकापला पाठिंबा द्यावा असं वाटलं, त्याला कारण होतं असं शरद पवार म्हणाले। थोडी जास्त पुरेशी नव्हती, त्यांनी निर्णय घेतला आपल्याला उभा करायचा। आता त्याची जी स्ट्रॅटेजी आहे त्या स्ट्रॅटेजीमध्ये मतभिन्नता होती। माझं गणित वेगळं होतं। काँग्रेस कधी जेवढी मत आहेत त्यांनी 2 नंबरचं मत, 1 नंबरचं मत कोणालाही द्यायचं नाही असं माझं मत होतं। आणि 2 नंबरनी आपलं पहिलं मत हे सेनेला द्यावं आणि सेनेच्या 2 नंबरने पहिलं मत शेकापला द्यावं। हे जर केलं असतं तर माझं गणित आहे 3 उमेदवार आले असते। एनिवे हे गणित सगळ्यांनाच मान्य असेल असं नाही की मान्य झालं नाही, आणि त्याचा थोडं फासलांचा उल्लेख जो तुम्ही केला त्यांना यश मिळू शकलं नाही, दुसरं काही कारण नाही। 2 नंबरनी आपलं पहिलं मत हे सेनेला द्यावं आणि सेनेच्या 2 नंबरने पहिलं मत शेकापला द्यावं। हे जर केलं असतं तर माझं गणित आहे 3 उमेदवार आले असते। एनिवे हे गणित सगळ्यांनाच मान्य असेल असं नाही की मान्य झालं नाही, आणि त्याचा थोडं फासलांचा उल्लेख जो तुम्ही केला त्यांना यश मिळू शकलं नाही, दुसरं काही कारण नाही। कुणी कुणाला फसवलं नाही, फक्त स्ट्रॅटेजी कशी असावी या संबंधीची मतभिन्नता होती, एवढंच।